लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शिंदे सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक कमलेश बोडके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले। महापालिका निवडणुकीतील जुन्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी बोडके यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी अरुण धात्रक हे शनिवारी दुपारी निलगिरी बाग परिसरातील एका लॉन्सवर लग्नासाठी आले होते। यावेळी संशयित कमलेश बोडके, वृषभ दिघे, निलेश घुगे, गोकुळ बोडके आणि त्यांच्या साथीदारांनी धात्रक यांना घेरले। निवडणूक काळात नाशिकमध्ये का आला होता अशी कुरापत काढून टोळक्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। तसेच पुन्हा नाशिकमध्ये दिसला तर गेम करू अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले। या प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून उपनिरीक्षक कदम पुढील तपास करत आहेत। विशेष म्हणजे निवडणूक काळातही कमलेश बोडके यांच्यावर अपहरणासह मारहाणीचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल आहे। या ताज्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।